नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। महाराष्ट्र में नंदुरबार जिले में एक शिक्षक का अश्लील वीडियो बनाकर उसे वायरल करने की धमकी देकर 12 लाख रुपए की रंगदारी मांगने वाले 4 आरोपियों को स्थानीय अपराध शाखा ने गिरफ्तार किया है। मामला तब शुरू हुआ जब 1 महीने पहले नंदुरबार के शिक्षक को धुले के जीटीपी स्टॉप के पास एक लड़की से फेसबुक मैसेंजर पर फ्रेंड रिक्वेस्ट भेजा गया। इसके बाद दोनों के बीच मैसेज के जरिए बातचीत शुरू हो गई। 11 जनवरी को लड़की ने शिक्षक को धुले में मिलने बुलाया। 12 जनवरी को जब शिक्षक जीटीपी स्टॉप पहुंचे तो वह लड़की उन्हें अपनी दोपहिया वाहन से लेने आई। लड़की उन्हें जीटीपी कॉलोनी से अपने घर ले गई। घर पहुंचने के बाद लड़की ने कपड़े उतार दिए। थोड़ी देर में 3 लोग घर में आ गए और शिक्षक के कपड़े उतारकर महिला के साथ उसका अश्लील वीडियो बना लिया। इसके बाद आरोपियों ने शिक्षक को धमकाते हुए उनसे 12 लाख रुपए की रंगदारी मांगी। उन्होंने धमकी दी कि अगर पैसे नहीं दिए गए तो वीडियो को वायरल कर देंगे। साथ ही शिक्षक का मोबाइल भी छीन लिया। घटना के बाद शिक्षक नंदुरबार लौट आया। इस घटना की शिकायत मिलने पर पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए चारों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। मामले की जांच जारी है। दिनांक 12 जानेवारी रोजी देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे एक प्रकार घडला होता आणि त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये ज्याला आपण सेक्स्टॉर्शन म्हणतो, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं फिर्यादीला ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी खंडणीची मागणी करण्यात आली होती। तर त्या फिर्यादीकडून आपल्याला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आमचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पीआय श्रीराम पवार, पीएस अमित माळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीमने यातील जी पीडित फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण 4 आरोपितांना त्या ठिकाणी नंदुरबारवरून ताब्यात घेतलेलं आहे। यांनी जवळपास 12 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती आणि त्यावरून निगोशिएशन करत असताना त्यांना लाईव्ह आपण पकडलेलं आहे। त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील त्यांनी असे काही प्रकार केलेले आहेत काय याबाबतीत आम्ही फर्दर आणखी माहिती घेत आहोत। सदर आरोपितांची नावे हितेश बिराडे, हर्षल वाघ, विनायक नेरकर आणि देवेश कपूर अशा पद्धतीचे आहेत। हे राहणारे हे पण देवपूरचेच आहेत, सगळे धुळ्यातलेच आहेत। आमचं या माध्यमातून सर्व नागरिकांना देखील आव्हान आहे की आपल्या बाबतीत जर असे काही प्रकार कुठले घडले असतील तर त्या बाबतीत आपण निसंकोचपणे पोलिसांकडे संपर्क साधावा। आपलं नाव गुप्त ठेवलं जाईल, कुठल्याही प्रकारे आपल्या नावाची वाच्यता केली जाणार नाही। मात्र जर अशा टोळीनं जर यापूर्वी देखील असे काही प्रकार केलेले असतील तर त्याबाबत सर्व संबंधित पीडितांनी पुढे येऊन त्या ठिकाणी पोलिसांकडे आपली तक्रार नोंदवावी।